कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। यो काय टाइम झाला काय घरला यायचा? अगं दिवे लागण्याची वेळ झाली आहे। घरातला दिवा कुणी लावायचा असतोय माहित आहे ना व? घरच्या सुनेने लावायचा असतोय। सांग की का उशीर झाला ग? नाही का घरात ताई नाही, तुझी सासूबाई नाही म्हणून तू कसं बी वागणार काय? दुर्गे गप बसती काय? आत्ये तू मला सांग, सूर्यवंशींच्या घराण्याची सून ही अशी वागते शोभतय काय? हा ना अधिपती, अहो तुम्हासनी तरी शोभतय का? कवा बी जायचं कवा बी यायचं ही असली पद्धत आहे काय? अहो तुम्ही तरी सांगायचं का घरला यायला उशीर होणार आहे, आम्ही उगाच टेन्शन मध्ये असतोय। अगं सुनबाई बोल की आता का मूग गिळून गप बसल्यास? हे असलं वागणं शोभतय काय? किती उशीर झालाय माहितीये तुला? बोल की आता। बघा पावसा पाण्याचे दिवस आहेत, गारटा पडलाय बाहेर। अहो अधिपती तुम्हासनी सोसत नाहीये समद। अगं आमचं सोड, नवऱ्याची तरी काळजी घे। काय नाही मोठं आव्हान ती नुसतं त्या नवऱ्यावरती प्रेम असल्याचा। हे असलं प्रेम आहे तुझं? दुर्गे तोंडाला जरा आवर घाल। मी आवर घालू आत्ते? आता तू मला सांग, आता जर ताई असती आणि ताई जर हे समज त्या दोघांनी बोलत असती तर तू ताईला बी असंच म्हणली असतीस का तोंडाला आवर घाल म्हणून? बोल की मग मला का म्हणायलीस? एका हेड घे जरा, जिभेला आवर घाल, लई फास्ट स्पीडने चालल्या, ब्रेक लाव। जिभेला दुखत नाही? तोंड दुखत नाही काय ग? मी उगाच बोलाली? उशीर का झाला एकदा तरी विचारलीस काय तू? बाडबाड बाडबाड तोंडाचा पट्टा आपल्या डंगात मिरच्या कुठल्यावनी। यांची काय चूक नाही, माझं काम होतं म्हणताना उशीर झाला। आणि गारट्याचे दिवस आहेत ग आजी, पावसा पाण्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे चालतंय, बाकी काय? हवा अधिपती तुम्ही जर आजारी पडलासा तर मी ताई आल्यावर काय उत्तर देऊ तिला सांगा बरं तुम्ही? हे बघा अधिपती, माझं एवढंच म्हणणं आहे का ताई घरात नाही तर या घराची शिस्त मोडू नका सा। अहो मावशी असं एवढं काही झालेलं नाहीये आणि मी कशी घराची शिस्त मोडू देईन? एवढं काही झालेलं नाहीये, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। गैरसमज माझा? अगं समोरच घड्याळ आहे, घड्याळात बघ किती वाजलेत ते। उशीर झालाय तुम्हासनी यायला आणि माझा गैरसमज झालाय वय ग? आता सांगितलं की अधिपतींनी। मावशी मला माहितीये मॅडम घरात नसल्यामुळे सगळ्यांची चिडचिड होतीये, पण नाही चिडचिड करायची काही गरजच नाही। आता आईसाहेबांचं पत्र आलंय, फोन येऊन गेलाय, त्या 100% लवकरात लवकर घराकडे येणार, काय काळजी करू नका। डोसकी थंड ठेवा। दुर्गे का उगा बडबड करतीयास? तुला दिसतंय ना व तो किती शिंकतोय ते? जा धनाजीला चहा टाकायला सांग, त्याच्यात गवती चहा टाकायला सांग आणि आलं बी ठेचून टाकायला सांग। जा 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 लवकर। नुसती काळजी करत राहायचं, काम एक धड करायचं नाही। अरे बाबा तू काय इथं उभा? चल चल आवरून घे। सावकाश, तू असं ऐकायचं नाही। चल चल आराम कर, आवरून घे आणि आराम कर नीट। बाबा सांगा ना, चारुलता मॅडम खरंच गेलेत का? अक्षरा तू असं का विचारतेस मला आता? नाही मी असंच विचारलं, म्हणजे अशी शक्यता आहे का की त्या खरं तर जिवंत आहेत आणि तुम्हाला माहीतच नाहीये, असं असू शकतं का? नाही अक्षरा, अशी शक्यता नाही, मला माहिती आहे ती गेली आहे, पण तू मला असं का विचारलंस ते सांग ना मला। चारुलता मॅडम बद्दल जोपर्यंत माझी खात्री होत नाही तोपर्यंत बाबांना काहीच बोलायला नको। अक्षरा नाही, मी म्हणालो की तू असं का मध्येच विचारलंस मला? मी म्हणजे खरं तर तुम्ही मला सांगितलं होतं याबद्दल, पण असंच विचारावंसं वाटलं मला म्हणून विचारलं। ती नाहीये, ती गेलीये। ती असती ना तर चित्र खूप वेगळं असतं, हे घर खूप वेगळं असतं, अधिपतीचं आणि माझं नातं खूप वेगळं असतं। मी तुला म्हटलं ना अक्षरा,
तू चारूला बघायला हवं होतंस, भेटायला हवं होतंस. माझी बायको म्हणून नाही म्हणत, खरंच खूप छान होती ती. स्वभावानं चांगली होती, सालस होती, शिकलेली होती, मनमिळाऊ होती आणि तिला वाचनाची, साहित्याची आवड होती. ती छान गायची, ती खूप छान बोलायची, ती भाषा छान होती तिची. आणि अक्षरा खूप सालस, साधी होती ती. आणि तिला दागिन्याची, छान चोकीची आवडच नव्हती. अगदी साधी राहायची आणि सगळ्यांबद्दल चांगला विचार करायची. हे बघा, तुमचा ना काहीतरी गैरसमज झालाय. मी भुवनेश्वरी मॅडम नाही. चारूने खूप स्वप्न बघितली होती अधिपतीसाठी. अधिपतीने त्याला मनाला हवं ते करिअर निवडावं असं तिला वाटायचं. डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेसर जे हवं ते व्हावं. पण त्यानं सतत शिक्षणाचा ध्यास घ्यावा, त्यानं कला जोपासावी आणि या सगळ्याहून महत्वाचं म्हणजे चांगला माणूस व्हावं त्यानं. अधिपती मनानं खूप चांगला आहे, संस्कारानं चांगला आहे, एक चांगला माणूस आहे तो. पण त्याने शिक्षण सोडलं अक्षरा. त्यानं शिकायला हवं होतं अक्षरा. शिक्षण पूर्ण करायला हवं होतं त्यानं. बाबा सॉरी, म्हणजे मी परत तोच विषय काढतेय, पण नेमकं काय झालं होतं? मॅडम कशा गेल्या? काय घडलं होतं तेव्हा? तुम्ही मला काहीतरी सांगितलं होतं की त्यांचे वडील सिरियस होते, त्यांना भेटायला त्या माहेरी गेल्या होत्या म्हणून. मॅडम कशा गेल्या? तुम्ही मला काहीतरी सांगितलं होतं की त्यांचे वडील सिरियस होते, त्यांना भेटायला त्या माहेरी गेल्या होत्या म्हणून. हो, मला तिचा फोन आला होता. मी कोल्हापुरात नव्हतो त्यावेळी, बेंगलोरला गेलो होतो एका कामासाठी. तिच्या वडिलांना भेटायसाठी म्हणून ती निघाली होती. असंच जुलै महिना होता, खूप पाऊस होता आणि ज्या बसमधून ती निघाली होती, एका वळणावरती ती बस नदीच्या पात्रात कोसळली. सगळे प्रवासी वाहून गेले, कुणीच वाचलं नाही म्हणे. ती बातमी मला कळाल्यावर मी बेंगलोरहून कोल्हापूरला आलो. जिथे अपघात घडला होता मी तिथे गेलो. सगळे गावकरी, पोलीस रात्रभर प्रवाशांचा शोध घेत होते. काही डेड बॉडीज मिळाल्या होत्या आणि मी धास्तावलेल्या मनानं माझी चारू त्याच्यात नाहीये ना हे बघत होतो. मग त्या नव्हत्या का त्यात? अक्षरा, सगळ्या डेड बॉडीज ओळखण्याच्या पलीकडे होत्या. एक डेड बॉडी होती चारूशी मिळती जुळती, म्हणजे तिच्यासारखीच साडी, साधारण तिच्यासारखंच मंगळसूत्र. चेहरा ओळखण्याच्या पलीकडचा होता. पण मला जाणवलं अक्षरा, ती चारूच आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.